أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أذن للذين يقاتلون بأنهم ظلموا وإن الله على نصرهم لقدير. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين. الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد. جنو पुढे जी कोणती आयत तिलावत करून गेली होती ती आयत त्याची आयते सबब एक मुकद्दमा बनू शकता कि मक्का भीतर 13 वर्षे तकरीबन अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी ज़ालमत होते जे कोणते मुसलमान होते त्यांच्या ऊपर बेइंतहा जुल्म जातो होतो. मुसलमान अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिकायतों करते होते, अपनी तकलीफ से इजहार करते होते. तिथं अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना सांगते होते की आमच्या ऊपर आता फिलहाल जिहादचा हुकूम नाजिल झाला आहे. मुश्रिक जे कोणते वाटते त्यांना जवाब देऊन सो अजून हुकूम नाजिल झाला. ते टायमार अल्लाह ताला ती आयत नाजिल केल्लो की अल्लाह ताला मोमीन जे कोणते वाटते त्यांची हिफाजत करता, त्यांची तरफीन दिफा करता. ही जे मागली जे कोणती ही आयत इथं जे कोणती तिलावत करून गेली ही आयत जिहाद बारात पहिली आयत ही त्याच्या भीतर जिहादची इजाजत देऊन गेली होती. हुकुम देऊन गेलो खाली इजाजत देऊन गेली होती. याच्यानं पुढे तकरीबन मुफस्सिरीन बरोला खासकर इमाम राजी बरोला की तकरीबन 70 पासून ज़्यादा आयतें इसलिए होती जे कोणती आयता भीतर जिहाद पासून रोखले होते. यानी फ़िलहाल तुम्ही सबर करा बर्दाश्त करा. तकरीबन 70 पासून ज़्यादा आयता भीतर ही चीज़ होती आणि मुसलमान त्याचा सबर करते राहिले. ह्याच्यानं उनको पडतं की मोमीन यांच्याकडे अल्लाहची जापणी ऐकूचे पडले. इताअत ते का बोलता अल्लाहची जापणी ऐकूची जे कोणती चीज इताअत बोलता ही चीज सम्मान फोडे. हालांकि जुल्म जातो तो नाकाबिले बर्दाश्त होते, दिल उड़तो होतो त्यांचं, परेशान नव्हते होते. लेकिन चूंकि अल्लाह तरफीन हुकूम नव्हतो तासं वक्तीन बर्दाश्त करून होते. ही सम्मान वाढली चीज सम्मान वाढलो जिहाद होकस आपले नफ्स ऊपर आपली कंट्रोल करूचे आणि जे काही अल्लाह सांगलाटे तेजी इताअत करूचे. आमचो नफ्स जे काही चाहता आमचे जज्बात जे काही बोलता तेजे मुताबिक आम्ही काम करूचे नाही, बल्कि तेका दबून करून तेजे खिलाफ करून जे काही अल्लाह बोलता जे काही शरीयत बोलता तेजे मुताबिक आम्ही अमल करूचे. मुसलमानाचो होस अमल होतो मक्काची जिंदगी भीतर. एटलो त्यांना तकलीफ देऊन गेली, त्यांना बर्दाश्त केले आणि चूंकि अल्लाहचा हुकूम जवाब देऊन नव्हतो त्यासोबत तेजे ऊपर कस अमल करते राहिले, बर्दाश्त करते राहिले. ही हालात भीतर को आमका आमचे वडले वाटेत, आमचे जिम्मेदारान वाटेत, उलमा वाटेत त्यांना आमच्यानो ज़्यादा हालातपासून वाकिफ वाटेत. म्हणजे गवजी घालतात की का त्यांना जवाब देणं, त्यांचं बयान घे काय ना, ह्यांचं बयान घे काय ना, त्यांना कळलं. आमच्यानोपासून ज़्यादा शरीयत त्यांना करतात, आमच्यानो ज़्यादा हालातपासून त्यांना वाकफियत धरवतात, आमच्यानो ज़्यादा दिलाभितर दर्द त्यांचे राहतात. त्यांको काय अजमून करून शरीयतची भली चीजो त्यांचे सांभाळायचे, भली सर नजाकतो असे की सव्वस पलोन करून ते गपचूप वाटेत आमका को सांगते वाटे की तुम्ही जज्बात भीतर येऊ नका, आपला आपण कंट्रोल भीतर धरवा ही वलखून करून सांगते वाटे. त्यासबब आमका ही तेमारको वडिलाची इताअत आपल्या ऊपर वाजिब धरूकस. आमचे जे कोणते जिम्मेदारान वाटेत, उलमा वाटेत, जे कोण उम्मतची क़ियादत फिलहाल करते वाटेत त्यांचीच आपली ऐकून करून ते शरीयतची रोशनी भीतर जे काही आमचे सामने नमूना आणि मॉडल पेश करते वाटेत तेजे सामने आपण इताअत रावकार, तेजे सामने आम्ही झुकून रावकार. हे को एक वडलो जिहाद हो आणि अल्लाह ताला हे जे भीतर अगर आम्ही त्यांची आपली ऐकून करून
हे जे भितर राहतले तर जे कशी फुडली आयत भितर सांगले अल्लाह तर्फेन आमची हिफाजत करून वतली, अल्लाह दिफा करता आणि जाते असे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तर्फेन दिफा जाते असे. ही जे कोणती आयत पहिली नाजिल झाली खाली इजाजत देऊन गेली, युझिन लिल्लदीना युकातलून, ती माणसं इजाजत देऊन गेली जे कोणासरी जंग करून गेला, बिअन्नहुम जुलिम, की का त्यांच्या ऊपर जुल्म करून गेलो. या दोन चीजों एक तरीन खाली इजाजत देऊन गेली. शरीयत भीतर आम तौर पर जे कोणते अहकाम बल्ली सख्त असे यानी माणूस ते करू तयार राहणं ते का हल्लू हल्लू हुकूम देऊन गेलो, बतदरीज बोलतात ते का डायरेक्ट हुकूम देऊन गेला. जे की शराब बारात होते डायरेक्ट शराब हराम बनवून सांगत नाही की का डायरेक्ट सांगणार माणसे करते का नाही करते. पहिला सांगले की तेजे भीतर जे कुठे नुकसानात असे त्याचे फायद्यापासून ज्यादा असे, तेजे मग सांगले की नावजे टायमार शराब पिऊ नका म्हणून सांगले, तेजे मग शराबची हुरमत हल्लू हल्लू करून नाजिल झाली. इसी का जिहाद बारत को पहला सिर्फ इजाजत देन गेली, चूंकि जुल्म झाला त्याचं इजाजत देन गेली. ते को कोण युकातलू, जे कोणा भीतर जंग करूची सलाहियत असे, जे कोण ताकदवर वाटते ते भीतर जे कोण लैसा अलल अअमा हरजun वला अलल अरज हरजun वला अलल मरीद हरज. एक माणूस उड्डू वाटे त्याच्या ऊपर नाही, मरीज वाटे त्याच्या ऊपर नाही. इसी का जे कोणाकडे वला अलल लदीना इदा मा अतौका लितहमिलहु कुल्त ला अजिदु मा अहमिलुकुम अलैहि, वसाइल नव्हते ते दमा त्यांच्या ऊपर नाही बने. लैसा अलल दुआफा, कमजोर वाटे त्यांच्या ऊपर नाही बने. अलग अलग हे करून सांगले जे कोणा सलाहियत असे, जे कोणासरी जंग करून होते असे, जे कोणा ऊपर जुल्म जाते असे त्यांना पहिला इजाजत देऊन गेली. तेजे मग वक़ातिलू फी सबीलिल्लाहि अल्लज़ीना युक़ातिलूनकुम वला तातदू, जे कोण तुमच्यासरी जुल्म करतात तुमच्यासरी जंग करतात त्यांना जवाब द्या, लेकिन तेजे भीतर को ज्यादती करना का हात पार करना, जे कटली इजाजत देऊन गेलेली तेटलेच हे करा, जे कटलं तुमका तकलीफ दिला तेटलंच हे करा. तेजे मग उमूमी तौरावर इजाजत देऊन गेली. तेजे मग अल्लाह ताला सांगलो वइन्नल्लाह अला नस्रिहिम लक़दीर. एक तरी सांगलो जुल्म करून गेलो जिहादचो को मकसद जुल्म मिटवचे, जुल्म खतम करूचो मकसद, दुनिया भितर अमन हाडूचो मकसद. जे किताबाला तुम्ही मनशा भली तकलीफ जाता, मनशा हार्ट अटॅक झाला मग कोणतो काही चारा राहणार तरी तेजे चिरतात, हिंगा चिरतात ते का चिरतात मारूच्या जबाब नाही, हे चिरूचे त्याची सेहात सबब चिरून करून त्याची जे कोणतं ऑपरेशन करूचे राहतात करतात. मनशा का हातात चिरते वाटते का बला सगळे त्याची छाती चिरले बरा, हे चिरूचे नव्हते तेजेन त्यांचा इलाज करूचे. इशिकच जिहाद मानचे बोलतात का मारूचे हे तरूचे न, हे जो मकसद इंसाफ हाडूचे, जुल्म खतम करूचे. असं परा तुम्ही हर मुल्क आपली फौज जर होता डिफेन्स भितर एटलो खर्च करता, दुसरे को हेजे खर्च करना केका करता, एटलो हेजे जो व्हडले हथियार केका करता आपली हिफाजत सबब. जे कोण मुल्कचे खिलाफ करतात, मुल्कावर हमला करूचे जाता, अटॅक करूचे जाता त्यांना रोखूच्या सबब, जुल्म रोखूच्या सबब. जे किसी हर मुल्कचो हक राहता इस्लाम को इकडली सगळी दुनियाची शरीयत थी, हे जो आपलो निजाम असे हेजे भितर अगर होच डिफेन्सचो कानून राहतो ना तरी इस्लाम नाकीस राहतो. त्यासबब हो शोभाको असे इस्लाम भितर एक एकदा जरूरत येतो करू कास कर, जरूरत पडली ऑपरेशन करू कास कर. इसी का जरूरत पडली इस्लामी हुकूमत असे, इस्लामी निजाम असे, सव्वत शराईत असे वट्टर करूचे ना तिंगा सामने त्याची हिकमत को सांगून गेलेले की जे कितना तरी ही सब चीजों रहा नाही, कोणतो कानून कोणतो मुल्क मुकम्मल ना, कोणती हुकूमत मुकम्मल ना, त्याची हिफाजत सबब त्याची सबब फौजची को जरूरत असे, वक्त पडला जिहादची को जरूरत असे, लेकिन आपले उसूलचे तहान. ते मग अल्लाह ताला सांगलो की वइन्नल्लाह अला नस्रिहिम लक़दीर. ते टेमार जे कोणते टेमार ही आयत नाजिल झाली होती सगळी मुसलमाना खिलाफ सव्वस आसपासची ताकदो एकजूट झाली होती. मुश्रिक होते, यहुदी होते, ईसाई होते, जे कटले आसपासचे दुश्मनान होते समूह मुत्तफिक वाटे. ते टायमार अल्लाह ताला सांगलो की अल्लाह ताला मुसलमानाची मदत करूच्यावर कादीर वाटे. तुम्ही हे आजमावू नका की मुसलमान कम वाटेत तुम्ही भल्ली वाटेत तरी तुम्ही मुसलमानात दबावू शकते नाही.
अल्लाहची मदत त्यांच्यासाठी अशी एकीशी पुढे को सांगलं होते की इमानची सिफत घातली तरी अल्लाहची मदत त्यांच्यासाठी तको राहतली. दुसरे अल्लाह ताला हे को सांगू छानतात की अल्लाह ताला बगैर जिहाद करून को त्यांची मदत करू शकता. त्यांना जिहाद करवे ना तुमको मदत करू शकता अल्लाह ताला हेजा ऊपर को कादिर वाटे. लेकिन चूंकि जिहाद करूचा सबको भली से फायदे है तेजे भीतर को मुसलमानों से इम्तिहान है. कौन पक्का ईमान वाले कौन कच्चे ईमान वाले वाटे जब तक फर्क करो का आणि जे कोणती शहादतची फजिलत असेल ती फजिलत जिहाद करण्यातून मिळू शकते ना. ही सोबत वाटले तरी पटकन मकासिद असे तासं अल्लाह ताला सांगतो तुम्ही जिहाद करा की आमची मदत तुमच्याशी राहते. वरना जिहाद करना तुमको अल्लाह चाहलो तरी इशीच मदत करू शकता. तासं अल्लाह सांगलो व इन्नल्लाह अला नस्रिहिम लक़दीर. अल्लाह ताला त्यांची मदत पर को कुदरत धरवता भरपूर कुदरत धरवता. कोणाच्या सपोर्टची जरूरत नाही कोणाची भाईले ह्याची जरूरत नाही. अल्लाह ताला कादिर वाटे कोणतं वसाईल नातून जिहाद करणं तुमको कादिर वाटे. लेकिन चूंकि अल्लाह से निज़ाम असे कानून असे तेजे चाहत अल्लाह ताला वसाइल को असबाब को इख्तियार करो चालो ते असबाब के चाहत जिहाद करो. सांगलो आपल्या ऊपर तुम्ही भरोसा करू म्हणजे भरोसा अल्लाह ऊपर करो उसका सवस तुम्ही आपले सोर्सेस इस्तेमाल करा सवस करा. लेकिन भरोसा अल्लाह ऊपर नवकात इताअत अल्लाहची नवकात आणि अल्लाह जे काही सांगतात त्याच्या मुताबिक चालू का. आपली मनमानी इंगा को करू नये आपले जज्बाचे मुताबिक कहले तरी तू जिहाद राहना. बहरहाल ही आयते भीतर अल्लाह ताला पहिली मरतबा इजाज़त दिलो त्याचे मग ते जे काम मकासिद होते पुढे अल्लाह ताला सांगलाडे. अल्लाह ताला सही वल क़ज़ा नसीब करो अपनी मर्ज़ी के मुताबिक सरो. तौफीक़ दो आमीन व आखिर दावाना.